खासदार संजय राऊत आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर 20 मिनिटं चर्चा झाली आहे. महापालिका जागा वाटपासह संयुक्त पत्रकार परिषदेत बाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजपनं उद्धव ठाकरेंना धक्का दिला. आठवडाभरात 5 माजी नगरसेवकांनी मशाल सोडून हाती कमळ घेतलं. निवडणुकीच्या तोंडावर शहरात शिवसेना युबीटीला मोठी गळती लागली. कुणी काहीही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्र म्हणायला कागदपत्रांची गरज नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं पुन्हा हिंदू राष्ट्राबाबत विधान. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुढील 3 महिने बंद. विकास कामांसाठी 1 जानेवारीपासून मंदिर बंद राहणार. जळगावच्या 40 गावात पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेकीनंतर अज्ञात तरुण पसार. तरुणांविरोधात तक्रार दाखल. लवासा प्रकरणी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. गुन्ह्याच्या मागणीची जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली. राज्यातील 40 लाख लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास 1500 रुपयांचा हप्ता बंद होणार. शाळांमध्ये भगवद्गीतेतील श्लोक पठण अनिवार्य. विद्यार्थ्यांना दररोज गीतेतील श्लोक म्हणावे लागणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. त्र्यंबकेश्वरमधील मुलांच्या विक्री प्रकरणामध्ये चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर. हाडोंगे कुटुंबानं काराचे नियम डावलून मुलं दत्तक दिल्याचा ठपका. लोकलच्या महिला डब्यात माथे फिरूचा धिंगाणा. तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकललं. पनवेल सीएसएमटी लोकल ट्रेनमधली घटना. पनवेल स्थानकावर माथे फिरू आरोपीला अटक. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ. प्रवाशांना 500 किलोमीटरसाठी 10 रुपये अधिक मोजावे लागणार. 26 डिसेंबरपासून नवीनच दर होणार लागू. लोकलच्या तिकीट दरात कुठलाही बदल नाही. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आंदोलनावर बैठक. संगमनेरमध्ये नेत्यांची समन्वय बैठक. बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी. शिरूरच्या चांडोहमध्ये मादी बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. शिरूरमध्ये बिबट्याची दहशत. घशाच्या संसर्गात 70% वाढ. घसा दुखणं, गिळण्यास त्रास होणं आणि सततचा खोकल्याचा त्रास वाढला. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे. कारवाईत 3 जणांना अटक. 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची धिंड. जिथे दहशत माजवली पोलिसांनी तिथेच धिंड काढली. दगडफेक तोडफोड करत माजवली होती दहशत. नागरिकांची भीती दूर करण्यासाठी धिंड. टीईटी परीक्षेची उत्तर सूची राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध. यावर काही आक्षेप असल्यास आणि त्रुटी आढळल्यास पुराव्यांसह संकेतस्थळावर पाठवता येणार. देशातील साखर उत्पादनामध्ये मोठी वाढ. 15 डिसेंबरपर्यंत 77,90,000 टन साखरेचं उत्पादन. वाढीव उत्पादनामुळे साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी. प्रदूषण विकासकांकडनं प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन. मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरू. 1 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 6,90,000चा दंड वसूल. ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. राज्य सरकारकडनं 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची होती मुदत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून खुलं होणार. विमानतळ सुरू होण्याआधी प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया तसंच मनुष्यबळाची चाचणी. संभाजीनगरात रेल्वेनं आरक्षण चार्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा. प्रवाशांना त्यांच्या तिकीट आरक्षण स्थिती वेळेत कळवावी. प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी सुधारणा.